क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक आरोग्य तपासणी व ताणतणाव नियोजन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी देवता पूजन करण्यात आले। त्यानंतर उदासीनता, निद्रानाश, धडधड, बेचैनी, ताणतणाव, स्टेट अतिचिंता, काळजी, अतिरोग, क्रोध, भीती, भास, संशय, व्यसनदीनता, सततची डोकेदुखी, वैवाहिक लैंगिक समस्या, मुलांच्या वर्तणूक समस्या, अभ्यासातील अडचणी, मतिमंदता इत्यादी विषयी मानसोपचार तज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर स्वाती चव्हाण व मानसोपचार तज्ञ डॉक्टर निलेश जेजूरकर यांनी मार्गदर्शन केले। त्याचबरोबर मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता अरविंद पाईकराव, कम्युनिटी नर्स शीतल अहिरराव, सायक्रॅटिक नर्स कावेरी शिंदे, मातृत्व मानसिक आरोग्य समन्वयक निलेश जाधव या सर्व टीमने उपचार समुपदेशन करून संदर्भित सेवाविषयी माहिती दिली। तसेच मानसिक आजार लपवू नका, उपचार शक्य आहे। हे मानसिक आरोग्य समस्या असल्यास सहाय्य व समुपदेशनासाठी 1441 61 80 089 14 416 या टेली मानस टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून समुपदेशन सेवा घेण्याचे आवाहन डॉक्टर निलेश जेजूरकर यांनी केले। या शिबिरास ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन मोरे, डॉक्टर जिलिना शेख, नगरसेवक श्री भगवान आहिरे, सहाय्यक अधीक्षक सुदाम बागुल, वरिष्ठ लिपिक रणजित खाटीकडे, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन समुपदेशन बळीराम ढेपाळे यांनी केले। प्रास्ताविक प्रशांत चौधरी यांनी केले व नेत्र चिकित्सक अधिकारी अक्षय सोनवणे यांनी आभार व्यक्त केले। या कार्यक्रमास एकूण 100 ग्रामस्थ उपस्थित होते, त्यापैकी 63 रुग्णांना उपचार करण्यात आले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।